हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 44. कृषिगौरक्ष वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. कृषी, गोपालन, व्यापार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे आहेत. सेवा करणे हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. या श्लोकात भगवंत श्रींनी वैश्यांची 3 कर्मे सांगितलेली आहेत. तसेच शूद्रांचे एकमेव काम सांगितलेले आहे. या अनुषंगाने वैश्य आणि शूद्र यांनी आपापली योग्य ती प्राप्त कर्मे करावीत. वैश्यांची 3 कर्मे सांगितलेली आहेत. यात त्याने धन मिळवावे अशीच अपेक्षा आहे. ब्राह्मण धनापासून दूर असतात. धन म्हणजे विष आहे हे त्यांनी ओळखलेले असते. धन मिळवीत वेळ वाया घालवण्यापेक्षा आत्मज्ञान मिळवण्यात ते त्यांचा वेळ सत्कारणी लावतात. क्षत्रिय हे राजे असतात. ते सर्वस्वाचे मालक असतात. त्यामुळे त्यांना धन मिळवावे लागत नाही. वैश्य मात्र स्वभावताच धनाचा लालची असतो. 1. कृषी, शेतीवाडी करणे आणि तमाम जनतेला अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय करून देणे हे वैश्यांचे प्रथम काम आहे. तसेच समाजोपयोगी कर्मे करून जनतेची सोय करून देणे हे वैश्यांचे कर्तव्य आहे. 2. गौरक्ष, वैश्याने पशुपालन करावे. मानवी जीवनात पशूंचे योगदान फार महत्त्वाचे आहे. गायींची उपयुक्तता आता आपण विसरत चाललेलो आहोत हे दुर्दैव आहे. 3. वाणिज्य, वैश्याने धंदा, व्यवसाय, व्यापार करावा. कारखाने चालवावे, उद्योगधंदे चालवावे. उत्पन्न झालेला माल सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करावे. यात सचोटी आणि प्रामाणिकपणा असावा. शूद्राने सर्वांची सेवा चाकरी करावी. समाजात हाच सर्वात मोठा वर्ग आहे. त्याला मत नसते. मालक सांगेल ते आणि तसे काम करणे हेच त्याचे जीवन असते. हेच त्याचे एकमेव काम आहे. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 46. यतः प्रवृत्ति भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः. आपापले प्राप्त कर्म निरीच्छपणे करत असलेला मनुष्य स्वतःच सिद्धीला प्राप्त होतो. अशा प्रकारे आपल्या कर्मात रत असलेला सिद्धीला प्राप्त होतो. ते तू माझ्याकडून ऐक. संपूर्ण भूतमात्र ज्यामधून प्रवृत्त होतात हे येथील सर्व ज्याचे आहे त्याला आपल्या सर्व कर्माच्या अर्घ्याने समर्पित होऊन मानव सिद्धीला प्राप्त होतो. संपूर्ण भूतमात्र ज्यामधून प्रवृत्त होतात हे येथील सर्व ज्याचे आहे त्याला आपल्या सर्व कर्माच्या अर्घ्याने समर्पित होऊन मानव सिद्धीला प्राप्त होतो. सिद्धी प्राप्त होण्यासाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी, पूर्णत्वाला प्राप्त होण्यासाठी, भगवंत श्रींच्या चरणी त्या योगधामी पोहोचण्यासाठी विशेष असे काहीही करावे लागत नाही. कोणतीही खास अशी उपासना करावी लागत नाही. फक्त आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म पूर्ण निरीच्छ वृत्तीने, पूर्ण अनासक्त राहून संपूर्ण निरपेक्ष भावनेने करावे आणि असे कर्म त्या योगेश्वराला अर्पण करावे. कर्मयोग साध्य करावात यापेक्षा आणखी काही अपेक्षा नाही. आपण कर्म करताना आपल्याला मध्ये आणू नये.
आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करताना मनात कोणतीही वांछा अभिलाषा नसावी. हे सर्व त्या योगेश्वराचे आहे हे उमजून त्याला पूर्ण शरण जाऊन आपले कर्म त्यालाच अर्पण करावे. आपल्या कर्माचा नैवेद्य योगेश्वराला दाखवावा. इदम न मम ही वृत्ती असावी. जे काही आहे ते त्याचेच आहे. आपल्याला अहंकार निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आपण ते त्याचे त्यालाच परत देत आहोत. फक्त त्यात आपली भावभक्ती मिश्रित करत आहोत. ती त्याने पावन करावी, स्वीकारावी अशी त्याला मनोमन प्रार्थना करावी. आपण येथे आहे, आपले येथे आहेच काय? आपले येथे काहीही नाही. जे काही आहे ते त्याचेच आहे. येथील प्रत्येक वस्तू त्याच्यापासून, त्याच्यामुळेच, त्याच्यामधूनच निर्माण उत्पन्न झालेली आहे. आपण स्वतः त्याचाच अंश आहोत. आपला देह त्याच्यामधूनच निर्माण झालेला आहे. येथील वस्तूंचा उपभोग घ्यायला ऊर्जा त्याच्यापासूनच मिळत असते. याचा अर्थ तोच त्याच्याकडून त्याचाच उपभोग घेत असतो. आपण स्वतःला मध्ये आणतो हीच आपली चूक असते. येथील सर्व काही त्यानेच निर्माण केलेले आहे. म्हणजे येथील सर्व काही तोच आहे. आपण त्याच्यामधूनच निर्माण झालेले आहोत. आपल्याला जीवन ऊर्जा त्याच्यापासूनच मिळत असते. आपण त्याच्याच प्रेरणेने येथे कर्म करत असतो. याचा अर्थ आपण म्हणजे तोच आहोत. मग येथे दुजे असे आहेच काय? जे काही आहे ते तोच आहे. येथे उपभोक्ता, उपभोग्य आणि उपभोग तोच आहे. येथे उपभोक्ता, उपभोग्य आणि उपभोग तोच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आपल्या जीवन नौकेचे 4 वर्ण विभाग आहेत. आपण जेथे ज्या विभागात आहोत ते पूर्वसंचितामुळे आहोत. आपण आपल्यातील तम, रज आणि सत्व अशा गुणानुसार वर्तत असतो. वस्तुतः ते गुणच स्वतःचे स्वतः वर्तत असतात. तेव्हा आपल्या जे काही वाट्याला आलेले आहे ते कर्म करून ते योगेश्वरालाच अर्पण करावे. आपले प्राप्त कर्म त्याच्याच नावाने करावे आणि त्यालाच त्याचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे आपल्या कर्माचा भोग निर्माण होत नाही. कर्म त्यालाच अर्पण करून आपण नामानिराळे असावे. आपला वर्णविभाग बदलला तर ती त्याची इच्छा स्वीकारावी आणि तेथेच आपले जीवन आनंदात व्यतीत करावे. तो जसे ठेवील तसे राहावे. आपण त्यात बदल करू नये. तसा बदल केला तर आपले जन्म मरणाचे फेरे वाढतील. परंतु जर आपण त्याच्या इच्छेने आपले प्राप्त कर्म केले तर आपण संचितामधून लवकर मुक्त होऊ. त्यायोगे आपल्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. आपल्या पानात जे काही 4 पदार्थ आपल्याला मिळालेले आहेत तो त्याचा प्रसाद आहे हे ओळखून त्याचा मोठ्या आनंदाने आस्वाद घ्यावा. त्या 4 पदार्थात आपल्या इच्छेने बदल केला तर आपल्याला अजीर्ण होईल, अपचन होईल, आपले पोट बिघडेल हे लक्षात घ्यावे. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की येथे सर्व काही परमात्म्याचे आहे. ते त्याचे त्याला अर्पण करावे. त्याचा तो त्याचाच आपल्या माध्यमातून उपभोग घेत असतो. आपण केवळ निमित्त आहोत हे विसरू नये. आपण साक्षी राहून त्याची ही लीला अनुभवावी, त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचा केवळ आनंद घ्यावा. अशा वृत्तीमुळे आपले संचित संपुष्टात येईल आणि त्यात नवीन भर होणार नाही. आपोआपच आपण मुक्त होऊ. त्याचा तोच मूर्तीच्या रूपाने आपल्यासमोर उभा आहे. त्यानेच पूजेचे साहित्य आपल्याला दिलेले आहे. त्यानेच आपल्याला पूजा करायला प्रेरणा देऊन बसवले आहे. आपण फक्त पूजा करावी. हरिओम.